हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज आमचा व्हिडिओ पूर्ण पहा. कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला माझी आजी जो हरभऱ्याचा काढा बनवायची त्याची रेसिपी दाखवत आहे. हरभऱ्यांना मोड काढून घेतलेला आहे. आता मी हरभरे कुकरला लावत आहे. त्यासाठी मी मोड काढलेले हरभरे प्रथम धुवून घेतले आहेत व त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इकडे मी हरभऱ्याच्या काढ्यासाठी मसाला घेतलेला आहे. 2-3 लवंग घेतले आहेत. थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 1 सुक्या खोबऱ्याचं वळं घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे धने, 2 मोठे चमचे पांढरे तीळ व 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आणि ह्या काढ्यासाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आहे जायफळ. मी जायफळ थोडं कट करून घेतलेलं आहे. कुकरच्या 5 शिट्ट्यांमध्ये हरभरे चांगले शिजले जातात. हे हरभरे मी माझ्या शक्तीसाठी घेतले आहेत. थंड करून मी तिला देईन खाण्यासाठी. तिच्यासाठी हे छान छान मम्मम आहे. आता मी जे मसाले घेतले आहेत ते चांगले भाजून घेत आहे. माझी आजी पावसाळा आला की ही रेसिपी हमखास बनवायची. मोठं मातीचं गाडगं होतं ते भरून ती हरभऱ्याचा काढा करून ठेवायची. शेजारी पाजारी गावातले पाहुणे गावात जे आहेत त्या सर्वांना ती तो काढा द्यायची. जेव्हा माझी आजी हरभऱ्याचा काढा बनवायची तेव्हा संपूर्ण आळवटामध्ये त्याचा सुवास पसरायचा. त्या वासावरूनच सर्वांना समजून जायचं की आमच्या घरी काहीतरी स्पेशल बनलेलं आहे व त्यांना ते खायला भेटणार आहे. मसाला भाजून झाला आहे. आता मी इथं सुकं खोबरं भाजून घेत आहे. सुकं खोबरंही आपल्याला चांगलं भाजायचं आहे. हरभऱ्याचा काढा बनवण्यासाठी सुकं खोबरंच घ्यायचं आहे. ओलं खोबरं घेऊ नका. आता आपले मसाले सर्व भाजून झालेले आहेत. हे मी मिक्सरला लावून घेणार आहे. यामध्ये आता मी जे जायफळ कट करून घेतलं होतं ते घातलं आहे. आलं लसूण घातली आहेत. कोथिंबीर सध्या माझ्याकडे नाही आहे, तुम्ही ॲड करा. खोबरंही असं लाल होईपर्यंत भाजून घ्या. मसाला मिक्सरला लावून घेतला आहे. आता खोबरेही मिक्सरला लावून घेईन. इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे. प्रथम मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी जिरे मोहरी घातलेली आहे व 1 मोठा कांदा चिरून घातलेला आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतवून झाल्यानंतर त्यामध्ये जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे ते दोन्ही मसाले मी एकत्र मिक्स करून घेतले आहेत, खोबरे आणि मसाले. आता ते मी या फोडणीमध्ये घालून घेत आहे. मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे पण चांगला शिजवूनही घ्यायचा आहे थोडंफार पाणी घालून. कारण एकदा हरभरे टाकले की पुन्हा आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहोत. यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे, थोडी हळद, सर्व जिन्नस घालून हलवलं आहे चांगलं. आता लाल तिखट घातलं आहे. फोडणी चांगली परतवून घेतली आहे. आपली फोडणी तयार आहे. आता यामध्ये मी उकडून घेतलेले हरभरे घालणार आहे. बघा हरभरे किती छान उकडले आहेत. हरभरे मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. आपली हरभऱ्याची भाजी आता तयार आहे. आता मी हरभऱ्याचा काढा बनवत आहे. त्यासाठी मी थोडे हरभरे आधी मिक्सरला लावून घेतले आहेत. भांड्यात तेल घातलं आहे, जिरे मोहरी घातले आहेत, कांदा घातला आहे 1 लहान. आता त्यामध्ये मी मसाला घालीन. जो आपण वाटण करून घेतलेला आहे तो मसाला घातला आहे. आपल्याला सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल, अशक्तपणा आला असेल त्यावर हा रामबाण उपाय आहे. जर एखादी व्यक्ती खूप वेळ आजारी राहिली असेल तर त्यांना हा काढा बनवून द्यावा. त्यामुळे त्यांच्यातील अशक्तपणा दूर होतो व शरीराला ऊर्जा भेटते.
आपला काढ्यासाठीचा मसाला चांगला भाजून झाल्यावर त्यामध्ये मीठ घालायचं आहे, आपल्याला हळद घालायची आहे व लाल तिखट घालायची आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. खूप वर्षापासून ही चालत आलेली पारंपरिक रेसिपी आहे. माझी आजी चुलीतच तो कांदा घालायची फोडून व जाळून घ्यायची. खोबरंही ती तसंच चुलीतच घालायची, काळं करून घ्यायची व पाट्यावर वाटायची. पण शक्तीमुळे मला ते सर्व काही जमत नाही. पण मला जसे जमते आहे सध्या तशी मी तुम्हाला माझ्या रेसिपी दाखवत आहे. आपला झणझणीत औषधी काढा तयार आहे. हा काढा तसाच प्यायचा आहे. थोडे हरभरे मी मिक्सरला लावून यामध्ये घातले होते. हा काढा तुम्ही तसाच प्या किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमची गावाकडील लाईव्ह अशीच पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय. उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये.